जय श्रीराम। मुलांनो, कुठली शाळा आणि ही शाळा कुठे आहे आणि शाळेमध्ये काय आहे? श्रीराम। बघूयात 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 बघूयात। जय श्रीराम मंडळी, मी अमिया वैद्य तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप स्वागत करते। मी रील्स बनवलेले आहे, तरीही या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगायला मला आवडेल, आपल्या या चॅनलवर 1000 सबस्क्रायबर्स आणि 4000 तासांचा वॉच टाईम पूर्ण झालेला असून आपलं हे चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे आणि हा आनंद मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता। मी खूप उत्सुक होती तुम्हाला सांगण्यासाठी। आज आपण आलेलो आहोत या न्यू इंग्लिश शाळेमध्ये। एक खूप भव्य दिव्य रांगोळीचं आयोजन केलं गेलं आहे, तर चला आपण बघूया। नमस्कार सर। नमस्कार, मी ऋषिकेश श्रोत्रिय विश्व हिंदू परिषदेचं गेल्या 10 वर्षापासून काम करतो। या कार्यक्रमामध्ये कार्यकर्ता म्हणून जबाबदारी आहे। राम रंगी रंगीले या उपक्रमाच्या अंतर्गत आपण विविध उपक्रम घेतलेले आहेत। त्याच्यामधलं रंगावली तुम्ही पाहू शकता। तुम्ही जर कॅमेऱ्यामध्ये दाखवलं तर 70,000 स्क्वेअर फुटाचं 100 गुणिले 70 एवढी रांगोळी आपण प्रभू श्री रामांची, त्याचबरोबर रामायणातले विविध प्रसंग आपण त्याच्यामध्ये रंगावलीच्या माध्यमातून केलेले आहे। हा कार्यक्रमाचं आयोजन ते विश्व हिंदू परिषद आणि संस्कार भारती या दोन्ही संघटनांच्या संयुक्त विद्यमाने घडवण्यात आलेलं आहे। आपल्याकडे साठवणीत होते त्या शस्त्रांचं प्रदर्शन आहे। प्रभू श्री रामांच्या मंदिर निर्माणाच्या निमित्त त्याची स्पर्धा घेण्यात आली होती, तर त्या 130 शॉर्टलिस्ट झालेल्या चित्रांचं सुद्धा प्रदर्शन आहे। त्या सगळ्यांचं मी तुम्हाला विनंती करेल की तुम्ही बघा आणि आस्वाद घ्या आणि लोकांपर्यंत हा मेसेज पोहोचवा। त्याचबरोबर सगळ्यांना ही विनंती आहे की आपल्या या कार्यक्रमामध्ये राम खिचडीचा पण प्रसादाचा त्या राम भक्तांसाठी आपण योजना केलेली आहे। उपक्रमामध्ये इथे पुस्तक विक्री आणि त्याचबरोबर प्रभू श्री रामांच्या आणि हे राममय झालेल्या वातावरणामध्ये सगळ्यांना घरी लागणाऱ्या सर्व बारीक सारीक गोष्टींची पण योजना केलेली आहे, तर त्याचाही सगळ्यांनी योजना एकदा बघावी। आपण सगळ्यात आधी बघूया, ही रांगोळी काढल्या गेलेली आहे, तुम्ही बघू शकता। तुम्ही जे आता बघत आहात ती 70 बाय 100 7000 स्क्वेअर फुटाची रांगोळी आहे श्रीराम रंगी रंगीले या कार्यक्रमाच्या अंतर्गत। आणि जे तुम्ही एक एक चौकोन बघत असाल ते रामायणामधले एक एक प्रसंग आहेत। रावणवध, श्रीराम पंचायतन, सेतुबंधन, त्याचबरोबर भरतभेद, रामजन्म, सगळे एक एक प्रसंग घेतले आहेत। रंगावलीच्या उपक्रमामध्ये संस्कार भारती आणि कलादर्पण, श्रीरंग कलादर्पण हे 60 कार्यकर्ते यांनी 40 तास हे रंगावली काढण्यासाठी इथे अथक परिश्रम केलेले आहेत। इथे 2 दिवस सकाळी 10 ते संध्याकाळी 10 संगीत आणि नृत्य अशा विविध सेवा पुण्यामधले दिग्गज कलाकार येऊन इथे देत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून इथे श्रीरामचरणी सेवा अर्पण करणार आहेत। याचबरोबर तुम्ही जर थोडंसं पुढे गेला तर शस्त्र प्रदर्शन मिळेल बघायला, आपण बघायला जाऊया। हा, विविध शस्त्रांचं फिरतं प्रदर्शन दरवर्षी घडवण्यात येतं इथेच या शाळेत का? या शाळेमध्ये आणि पुण्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाने त्यांचा सहभाग सुद्धा नोंदवला आहे। त्याचबरोबर शाळेतल्या सगळ्या विद्यार्थ्यांना याच्याबद्दल माहिती मिळावी, त्यांना शस्त्र सापेक्ष बघायला मिळावे अशी याच्यामागची रचना आहे। बघू शकता सगळे शस्त्र त्या निमित्ताने आपल्याला बघायला मिळतात। मायरा, बघितले का बेटा सगळे शस्त्र? बघितले तू? चल मराठा कट्यार, या एक्झिबिशन बद्दल तुम्ही काय माहिती सांगाल? आर्ट इंडिया
बद्दलच असेल. त्याच्यासाठी फ्री इन्स्पिरेशन्स किंवा त्यामुळे त्यांना घरी ते चित्र काढण्यासाठी आपण प्लॅटफॉर्म देतो. राम जन्मभूमीचं भूमिपूजन झालं त्यावेळेला आपण एक स्पर्धा आयोजित केली होती, ऑनलाईन स्पर्धा. त्यामुळे याच्यामध्ये संपूर्ण जगातून रामचरितावरची चित्र मुलांनी काढून पाठवायची होती आणि हे ऑनगोईंग चालू होतं जवळजवळ वर्षभर. त्याच्या 2000 चित्र भारतातल्या सगळ्या प्रांतांतून तसंच बाहेरच्या जवळजवळ 15 राष्ट्रांमधूनही UK, USA, ऑस्ट्रेलिया वगैरे पासून श्रीलंका सगळीकडची आणि त्या 2000 चित्रांनी अतिशय निवडक अशी चित्र निवडून त्याचं हे आपण प्रदर्शन ठरवलेलं आहे. आणि ही चित्र जी आहेत सगळी ती 6 वर्षाच्या मुलांपासून मोठ्यांपर्यंत अशी काढलेली आहे. त्याच्यामुळे काही नावबद्दल नव्हतं पण मुख्यतः मुलांसाठी मेजॉरिटी मुलं आहेत. तुम्ही इथे पाहिलं ना तर आपल्याला की पाण्याचं दान म्हणजे यज्ञ करून त्याच्यामधून रामजन्म झाला आणि मग बाल रामचंद्र खाली भावंड खेळणारी, मग धनुष्य त्यांनी शिवधनुष्य तोडलं, त्याच्यानंतर सीता, अशा क्रमाने आपल्याला सगळी चित्र त्याच्यामध्ये आता याच्यात 2च रंग आहेत पण त्याच्यातून किती अलंकारिकपणे चित्र काढले. त्याच्यात ब्लॅक अँड व्हाईट आहे पूर्ण, फक्त पेन्सिल ड्रॉइंग आहे, फक्त ब्लॅक अँड व्हाईट पण किती सुंदर केलं. पावर रामाची लिहिलेले पण आहे का सर्व बघून कॉपी केलेली आणि त्यांना ही चित्र दाखवली तर छान रिलेट करून भेटली. नाईस कॉन्सेप्ट आणि ऑर्गनाइज ज्या केलेलं विश्व हिंदू परिषदेने केलेलं संस्था आणि त्यासाठी 8 इंडिया फाउंडेशनच्या खुला असताना प्रोजेक्टमध्ये सहभाग घेतलेला आहे. जर बघाल तर मुलांनी अक्षरशः छोट्या छोट्या पोस्ट कार्ड्सवरती सुद्धा चित्र काढून पाठवलेली आहेत. 10 वर्ष एका चित्रात संपूर्ण रामायण दाखवलं आणि हे तर सिंगल कलर वापरून केलेलं आहे. ते उत्तर प्रदेशमधील रचना बेगी 45 वर्षाच्या आहेत त्यांनी हे एक सिंगल कलर वापरून हे चित्र काढलेलं आहे. सगळे प्रसंग रामचरित्रातले एका चित्रात आहेत. किती छान. 20 आणि 21 सुवर्ण पदक मिळालेलं आहे. हे एका 6 वर्षाच्या मुलीनं काढलेलं चित्र आहे श्रीलंकेमधल्या आणि आपल्याला माहितीये की रामायणामधली बऱ्याच घटना सिलोनमध्ये श्रीलंकेत घडलेल्या आहेत. सर्व चित्र आणि त्याच्याबद्दलची माहिती हिंदी आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषांमध्ये दिलेली आहे. ही पुस्तकं अवेलेबल आहेत.
तुषार कुलकर्णी विश्व हिंदू परिषदेचे प्रांताचा प्रचार प्रसार प्रमुखाची जबाबदारी अभय दाते पुष्कर गांधीची रंगावली प्रमुख. आपल्याला माहिती की देशभरामध्ये अक्षरशः दिवाळीचा माहोल आहे. सगळीकडे राममय दिवाळी चालू आहे सगळीकडे. आणि 500 वर्षांच्या संघर्षानंतर आणि हजारो कोटी हिंदूंची जे काही स्वप्न होतं त्या स्वप्नाला धरून श्री रामलला अयोध्या येथील भव्य दिव्य मंदिरात विराजमान होणार आहे. त्यामुळे सगळीकडेच आनंदमय वातावरण आहे. तर याला धरूनच आपण 2 दिवसाचा कार्यक्रम इथे पुण्यातील रमणबाग शाळेमध्ये आयोजित केला होता. नोव्हेंबर महिन्यात आमच्या डोक्यात कल्पना आली की आपण हे सगळं करतोय तर रांगोळीच्या माध्यमातून का आपण हे करू नये. मग सगळे मुक्त हस्ताने रंगांची उधळण करून रामरंगी रंगले अशा विषयाचा आणि शीर्षकाचा आपण हा कार्यक्रम इथे घेतला आणि पुणेकर त्याला खूप चांगल्या रीतीने प्रतिसाद देत आहेत. आपण बघतातच की लहान मुलापासून ते वयोवृद्ध अगदी वरती जाऊन त्या जे साहस प्रसंग आपण काढले ते सगळे निरखून बघताय. त्यांच्याबरोबर आलेले जे नातवंड आहेत त्यांची जनरेशन त्यांना समजून सांगतात. आणि शाळेमध्ये घ्यायचं कारण असं की शालेय विद्यार्थ्यांना या सगळ्या विषयाची माहिती व्हावी, ती त्यांच्यामध्ये रुजावं. आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण हे फळ्यावर बघताय की आम्ही जेव्हा इथे स्केचिंग करत होतो तेव्हा शाळेतली उत्स्फूर्त मुलं 7 जण आली आणि आम्हाला म्हणाले की आम्हाला फळ्यावर श्रीरामाची प्रतिमा काढायची, तुम्ही आम्हाला मदत करा. मग आम्ही त्यांना आलो ही एक याचं स्केच काढून दिलं आणि आता इतकेच काढलेलं हे काल परवा मुलांनी शाळेतल्या मुलांनी स्वतःहून सातवीच्या मुलांनी काढलंय आणि त्यांनी स्वतः त्याच्यात रंग भरते. अगदी मनाप्रमाणे मनानुसार त्यांनी मन लावून त्याच्यामध्ये त्यांचं कला होती आणि त्याला मूर्त रूप त्याला प्राण प्रतिष्ठा आपण म्हणू शकतो त्या मुलांनी केलं. म्हणजे हा त्यातला मेन जो अर्थ आहे, मुख्य अर्थ आहे, तो आम्ही इथे साध्य केला असं आम्हाला वाटतं. आणि त्या रांगोळीमध्ये इतक्या लोकांनी 60 लोक हो, 60 होतं. एवढ्या लोकांचं कॉर्डिनेशन आपल्याला तिथे दिसतंय. किती सुंदर केलेलं आहे. जेव्हा ध्येय एक असतं तर आपण बघतो तर ध्येय आपल्या सगळ्यांचं जर एक असेल तर राम मंदिर उभं राहील. इथं रांगोळी 60 कलाकार एका ध्येयाने एका विचाराने या रांगोळीमध्ये आले. सगळेजण या रांगोळीत कोणाला अडचण न होता फक्त रामनामाचा विषय घेऊन ही रामाची प्रतिकृती आणि रांगोळी सादर आहे माहिती त्या भाषेचा सुद्धा समावेश आपण या रामनामाच्या जपामध्ये केला. आपण ते सगळं कव्हर केलेलं आहे. मंडळी तुम्ही सगळं बघितलेलं आहे. किती सुंदर हा कार्यक्रम आयोजिला गेला आहे. माहिती दिल्याबद्दल 1990 पासून या आंदोलनात सहभागी असलेल्या या सगळ्या आंदोलनाचे साक्षीदार असलेल्या या मूर्त्या आहेत त्या आपण इथे भाविकांना दर्शनासाठी ठेवलेल्या आहेत आणि प्रत्येक जण जवळपास इथे येऊन दर्शन घेऊनच जातो. रामदीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. जय श्री राम. हा रामोत्सव इतका छान साजरा होतो. खूप आनंद आहे. खूप छान वाटतं. जय श्री राम.